एकदा असं झालं की नवरा बायको समोर बसले होते. नवरा म्हणाला, डिलिव्हरी नंतर हिचा वजायना खूपच लूज झालाय. सेक्स इतकं अनकम्फर्टेबल आहे. आमच्यात सारखी भांडणं होतात. हे व्हॅलिड कारण असू शकतं का हो? आम्ही डिव्होर्स घेऊ शकतो का? ऐकेल का कोर्ट? ऐकूया ह्या एपिसोडमध्ये सेक्शुअल प्रॉब्लेम्स आणि डिव्होर्सची कारणं. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. लग्न हे जर वैधपणे शरीर संबंध ठेवण्याचं परमिट असेल तर लग्नानंतर उद्भवणाऱ्या लैंगिक समस्या किंवा अतृप्त कामजीवन हे लग्न मोडण्यास कारणीभूत ठरतं का? घटस्फोटांची कामजीवनाशी संबंधित कोणती मुख्य कारणं असतात याविषयी या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. मॅडम, पहिला प्रश्न विचारतो. मुलगा मुलगी दोघे एकमेकांना पसंत आहेत. हल्ली तर लव्ह मॅरेजचं प्रमाणही खूपच वाढलंय, पण मग तरीही लैंगिक समस्या ही त्याच प्रमाणात वाढताना दिसत आहेत. लैंगिक समस्या आपल्याला माहिती आहेत की कधीही येऊ शकतात. त्याचा प्रत्यक्ष लग्न ह्या कॉन्ट्रॅक्टशी संबंध असतोच असं नाही. बरोबर. कारण आपण मी असे पण कपल्स बघते जे जसं यू सेड ना की लव्ह मॅरेज आहे किंवा आधी लिव्ह इन रिलेशनशिप होतं आणि मग लग्न झालंय आणि मग लग्न झालं की सगळे जे डिससॅटिस्फॅक्शन असतात किंवा डिस्कम्फर्ट्स असतात ते येतात आणि मग घटस्फोट होतो. त्यामुळे लग्नापूर्वी संबंध ठेवल्यामुळे किंवा प्री मॅरिटल सेक्स केल्यामुळे सेक्शुअल प्रॉब्लेम्स कमी होतात किंवा लग्न मोडायचं प्रमाण कमी होतं, ही गैरसमज आहे. ॲटलिस्ट वेस्टमध्ये तरी असं खूप वेळा म्हणतात की की थोडंसं टेस्ट ड्राईव्ह करावं रिलेशनशिप. पण ते रिलेशनशिपचं टेस्ट ड्राईव्ह नसतं, ते सेक्शुअल फंक्शनचं टेस्ट ड्राईव्ह असतं. आणि आपल्याला माहिती आहे की मेल आणि फिमेल सेक्शुअल फंक्शन हे इतकं डिफरंट आहे किंवा इतकं वेगळं आहे की एकाला दुसरी गोष्ट आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. पर्टिक्युलरली फिमेल सेक्शुअल फंक्शन किंवा फिमेल सेक्शुअलिटी, स्त्रियांची जी सेक्शुअलिटी ही खूप कॉम्प्लेक्स आहे. ती तिच्या मनस्थितीवरती, तिच्या मनातल्या विचारांबद्दल, तिच्या हॉर्मोन स्टेटस, तिचे पिरियड्स, लाईफ सिच्युएशन्स, फायनान्सेस, रिलेशनशिप, कम्युनिकेशनची क्वालिटी, इन लॉजच्या बरोबरची नाती, मग घरामध्ये होणारे जे वादविवाद असतात मोठ्यांबरोबर, घरामध्ये मुलांच्या वरनं होणारे जे वादविवाद असतात की मुलं करायची का नाही आणि कधी करायची आणि मुलं झाल्यानंतर त्यांचा अभ्यास, त्यांची तणतण, त्यांची प्युबर्टी एक्सेट्रा, हे कायम एका स्त्रीच्या सेक्शुअलिटीवरती जो इम्पॅक्ट करत असतात ते आयुष्यभर होत असतं. कम्पॅरेटिव्हली पुरुषांच्या सेक्शुअलिटीवरती, त्याच्या मॅनिफेस्टेशनवरती इम्पॅक्ट करणारे कमी गोष्टी असतात आणि ते खूप इमिजिएटली ऑब्व्हियस असतात. त्यामुळे असं म्हणतात ना की बाईचं नक्की काय कोणाला कळतच नाही. खूप म्हणजे विचार करायचा प्रयत्न की स्त्री म्हणजे काय, तिला काय हवंय, असं कळतच नाही म्हणे, कधीच कळत नाही. काय कारण काय, ते इतक्या व्हेरीड गोष्टींमुळे तिची सेक्शुअलिटी अनफोल्ड होत असते किंवा ती एक्सप्रेस होत असते. पुरुषांमध्ये इरेक्शन येणं, इजॅक्युलेशन होणं आणि त्याच्यापासून सॅटिस्फॅक्शन मिळणं, हे एक सिम्पल इक्वेशन असतं. हो, त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टींचा परिणाम होत असतो. पण स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात, आणि आपण पूर्वी इव्होल्युशनबद्दल पण बोललोय की आजच्या काळामध्ये एक स्त्री आणि एक पुरुषांनी एकत्र राहणं इतक्या दीर्घकाळासाठी ही इतकी अननॅचरल गोष्ट आहे की ह्यामुळे होणारा जो स्ट्रेस निर्माण होतो त्याचा परिणाम थेट तुमच्या इंटिमेसीवरती, तुमच्या सेक्शुअल फंक्शनवरती आणि तुमच्या इंटरॅक्शनवरती व्हायला लागतो. आणि जेव्हा ते होतं आणि ते असह्य होतं की आपल्याकडे आता ह्याच्याला सॉल्व्ह करायला काही मार्ग नाही आहे आणि आपण कोणाची मदत घेऊ शकत नाही, म्हणजे वी हॅव टू बट वी कांट, म्हणजे करायला पाहिजे पण आम्हाला जमत नाही आहे, हे जेव्हा हेल्पलेसनेसचं फिलिंग येतं तेव्हा मग डिवोर्सचा, सेपरेशनचा विचार व्हायला लागतो. तुम्ही मॅडम आता स्ट्रेसचा उल्लेख केलात की स्ट्रेसमुळे इंटिमसीवर कसा थेट परिणाम होतो. तर मग कामजीवन सुखाचं नाहीये त्या स्ट्रेसमुळे म्हणा किंवा आणखी कुठल्या कारणांमुळे,
पण कामजीवन सुखाचं नाहीये, म्हणून घटस्फोटाचा निर्णय खरंच घेतला जातो? या टोकापर्यंत जातायत लोक? हो, जातात ना. पण हा जो निर्णय असतो हा इझिली नाही घेतला जात. कोणाकडेच म्हणजे घटस्फोटाचा निर्णय कोणीच सहजासहजी घेत नाही आणि आपलं सेक्स लाईफ कम्फर्टेबल नाहीये ह्याच्यावरती डिसिजन बेस करणं हे आधीच त्या कपलना खूप कठीण गेलेलं असतं. कारण की सेक्स आणि सेक्शुअल रिलेशनशिप ही ह्याच्याबद्दल इतकी लाज वाटते आधीच लोकांना, की आपल्याला हे जमत नाहीये किंवा ते बाहेरच्या जगामध्ये बघतात ते म्हणजे सगळ्यांना जमतंय, सगळ्यांचं किती छान चाललंय, फक्त आपलंच चाललेलं नाहीये किंवा आपल्यालाच जमत नाहीये. आणि हा जो सेक्शुअल प्रॉब्लेम आहे हा कोणाबरोबर डिस्कस करता येत नाही किंवा कधी-कधी मुलं होत नाहीत. सेक्शुअल फंक्शन चांगलं नसतंय, मॅरेज कॉन्झ्युमेटेड नसतंय म्हणून प्रेग्नन्सी राहत नाही किंवा एक किंवा दुसऱ्या व्यक्तीमध्ये काहीतरी दोष असतो, त्यामुळे फर्टिलिटी इश्यूज असतात. त्यामुळे फॅमिलीचं प्रेशर असतंय. सो हे बायो, सायको, सोशिओ कल्चरल जे प्रेशर्स असतात त्या रिलेशनशिपवरती, ते त्यांच्या सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये मॅनिफेस्ट होत असतात. म्हणजे ॲक्च्युअली प्रॉब्लेम बाकी सगळीकडे असतो. पण त्याच्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये जे कम्युनिकेशन ब्रेकडाऊन होतं, संवाद संपतो. त्यामुळे जे ताणतणाव ते एक्सपिरियन्स करतात, त्यामुळे मग ह्या टोकाची ती भावना घेतात, की जाऊ दे, ह्या व्यक्तीबरोबर आपल्याला आयुष्य नकोच काढायला पुढे. असे पण कपल्स येतात माझ्याकडे, की माझ्या हिस्ट्री टेकिंगमध्ये एक प्रश्न असतो, की ह्या रिलेशनशिपचं फ्युचर काय आहे तुमच्या मनामध्ये? आणि असे बरेच वेळा कपल्स असतात, की मे बी आपल्या पार्टनरची बॉडी चेंज झाली आहे. म्हणजे असं एक कपल आलं होतं, की तिची बॉडी इतकी चेंज झाली आहे 2 प्रेग्नन्सीज नंतर, खूप जाड झाली आहे, तिची स्किन बदलली, आता तिला थायरॉइडचे प्रॉब्लेम्स आहेत, थोडं मेनोपॉज व्हायला लागले. ती व्यक्तीच नाही राहिली ज्याच्याबरोबर मी लग्न केलंय, तर मी विचारच करू शकत नाही पुढे हिच्याबरोबर अजून आयुष्य काढायचा. किंवा एक कपल आलेलं, की मला सेक्स खूप आवडतं, पण तिला अजिबात आवडत नाही. तिला दुखतं किंवा तिला त्रास होतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो त्रास बघून मला ती आवडेनाशी झाली आहे. मला तिच्याबरोबर सेक्स करायची जी आवड असायला हवी आहे आपल्या बायकोबरोबर, ती करावीशीच वाटत नाही. माझ्या आयुष्याचा सगळा आनंद निघून गेलाय आणि मी पुढे जे आयुष्य बघतोय विना आनंदाचं, हे नाही की त्याच्यामध्ये फक्त सेक्स पाहिजे, पण मला एक असे पार्टनर पाहिजे ज्याच्याबरोबर माझा आनंद मी शेअर करू शकतो. ह्या इंटिमसीबद्दल किंवा टुगेदरनेस म्हणजे जवळीक आल्यामुळे जो आनंद असतो दोघांमध्ये, तो मला एक्सपिरियन्स करायला मिळत नाही. म्हणून मला स्फोट हवा आहे. किंवा असं पण असतं, की काय आहे, की ह्या रिलेशनशिपमध्ये मला काही मिळतच नाहीये. मग मी बाहेर सेक्स जाऊन करायचं, तर मग ही रिलेशनशिप कशाला पाहिजे? लाइक फर्स्ट जे एक्झाम्पल यू सेड ना, की मॅरेज इज अ लायसन्स फॉर सेक्स. ॲक्च्युअली मॅरेज हे कॉन्ट्रॅक्ट सेक्ससाठी कधीच नव्हतं. मॅरेज हे कॉन्ट्रॅक्ट बायको आणि मुलांच्या प्रोटेक्शन, त्या स्त्री आणि मुलांच्या प्रोटेक्शनसाठी होतं. कारण जेव्हा स्त्री प्रेग्नंट होते, ती मुलांना वाढवत असते, घर सांभाळत असते, त्यावेळेला तिची अर्निंगची क्षमता किंवा स्वतःला सांभाळायची जी क्षमता असते, ती वल्नरेबल असते त्या काळामध्ये. तर तिला प्रोटेक्शन मिळावं, तिची जी इंटरेस्ट असतं, तिचं आयुष्य दिलेलं असतं घर डेव्हलप करण्यामध्ये, त्याच्यासाठी तिला काहीतरी प्रोटेक्शन ऑफर करावं, तिला काही सिक्युरिटी मिळावी म्हणून मॅरेज हे कॉन्सेप्ट आलं होतं. तर मॅरेज हे सेक्ससाठी लायसन्स नाहीये, ते आपल्या सोसायटीमध्ये बनवलेलं आहे. सेक्ससाठी लायसन्स लागतच नाही. यू जस्ट दोन मियाँ बीवी राजी तो क्या करे काझी, म्हणजे ऍक्च्युली त्याच्याही आधी असतं, की जेव्हा मुलगा मुलगी किंवा कोणी 2 पार्टनर्स असतील. हल्ली आपण फक्त मुला मुलगीच्या ह्याच्यामध्ये आपण रिलेशनशिप किंवा सेक्सबद्दल बोलत नाही. कुठल्याही प्रकारचे जेंडर्स सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ड असू शकतात. त्याला लायसन्स लागत नाही. राईट. आणि पूर्वीच्या काळी जे इलिगल होतं तेही आता राहिलेलं नाहीये. कारण काय, लॉमध्ये सेक्शुअलिटी, सेक्शुअल एक्सप्रेशन ह्याची ओपननेस जो असायला पाहिजे, जो फ्रीडम असायला पाहिजे इंडिव्हिज्युअल व्यक्तीला एक्सप्रेस करायचा, तो आता लिगली पण रेकग्नाइज झालाय. सो मॅरेज हा सेक्ससाठी लायसन्स नाहीये, मॅरेज हे प्रोटेक्शनसाठी हे कॉन्ट्रॅक्ट आहे. बरेच लोक ह्या दोन्ही गोष्टींना कन्फ्यूज करतात. मग घटस्फोट का घ्यायचा किंवा सेपरेशन कुठल्या बेसिसवरती व्हायला पाहिजे, की मन अजिबातच जुळत नाही. आपण कुठल्या तरी व्यक्तीबरोबर राहतोय, आपण कुठल्याच गोष्टी आपल्या लाईफचे जे गोल्स आहेत किंवा जे प्रिन्सिपल्स आहेत ते आपण स्वतःशी खरं राहू शकत नाही. मग त्यावेळेला अशा गोष्टींबद्दल खूप सिन्सिअरली, ओपनली बोलून मग विचार करणं मे बी अप्रोप्रिएट आहे. तरी सुद्धा जेव्हा क्लिनिशियन्सकडे, सायकॉलॉजिस्टकडे, मॅरेज काउन्सिलरकडे, सेक्स थेरपिस्टकडे जेव्हा कपल्स येतात, तेव्हा प्रयत्न नेहमी हाच असतो की ती रिलेशनशिप टिकली पाहिजे.
रिलेशनशिपमध्ये जे बिघडत असतं अशी कुठलीच गोष्ट नसते जी कम्युनिकेशननी रिझॉल्व्ह होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये एक डिस्क्लेमर आहे, ज्या रिलेशनशिपमध्ये खूप व्हायलन्स आहे, फिजिकल व्हायलन्स आहे, इमोशनल व्हायलन्स आहे, मॅनिप्युलेशन आहे, इमोशनल मॅनिप्युलेशन आहे, आणि जर त्या रिलेशनशिपमध्ये एक किंवा दुसरी व्यक्ती सेफ फील करत नसेल तर ते रिलेशनशिप नाही आहे. म्हणजे एक म्युच्युअली कम्फर्टेबल रिलेशनशिप नाही आहे, ते कंट्रोलिंग किंवा मॅनिप्युलेटिव्ह रिलेशनशिप आहे. तर अशा रिलेशनशिपमध्ये जर एक किंवा दुसरी व्यक्ती घटस्फोट मागत असली तर ते ॲब्सोल्युटली व्हॅलिड आहे बाय लॉ ऑल्सो. राईट. तर ह्या गोष्टी काही महत्त्वाच्या आहेत की फक्त सेक्शुअल प्रॉब्लेममुळे डिवोर्स कधी होत नसतो. कारण काय, सेक्शुअल प्रॉब्लेम हा रिलेशनशिप प्रॉब्लेमचा एक मोठा सिम्पटम असतो, मॅनिफेस्टेशन असतं. फार कमी वेळेला असं होतं की सेक्शुअल प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर सुद्धा जर रिलेशनशिप प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला नसला तर ते कपल कंटिन्यू करतं. राईट. कारण की असे पण माझ्याकडे चिकार कपल्स आहेत की नाही आमचं फक्त सेक्स सॉर्ट आउट झालं तर आम्ही किती छान रिलेशनशिप आहे आमची, आम्ही अगदी लहानपणापासून आमची टीनेज इयर्सपासून आम्ही एकत्र आहोत, आम्ही सगळं एकत्र करतो, सगळं छान आहे आमचं. आणि त्यांचा सेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तरी सुद्धा सेक्स करत नाही आहेत. का? कारण की त्यांचं कम्युनिकेशन नाही आहे, ते एकमेकांना निग्लेक्ट करतात, त्या रिलेशनशिपला फीड करत नाहीत. आपण जे पूर्वीच्या एपिसोड्समध्ये बोललेलो आहोत, लॉंग टर्म इंटिमेसी कशी नर्चर करायची, त्या रिलेशनशिपला आपल्याला खत पाणी देणं किती गरजेचं असतं. जेव्हा ते कपल ते करत नाहीत आणि फक्त इंटरकोर्ससाठी एकत्र येतात, ते रिलेशनशिप कुठल्याच लेवलवरती सॅटिस्फाईंग असू शकत नाही. बरोबर. मॅडम, आत्ता बोलताना तुम्ही एक महत्त्वाचा उल्लेख केलात की इव्हन इंट्रोमध्ये पण, की प्रेग्नन्सी नंतर वजायना लूज झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्या नवऱ्याला इच्छा नाही आहे. तर म्हणजे कुठेतरी पुरुषांचा दृष्टिकोन हा फक्त पेनिट्रेटिव्ह सेक्सकडे जास्ती असतो का? आणि लूज वजायना हा जर एक इश्यू म्हणून बघितला आपण, तर त्याच्यावर ट्रीटमेंट असते का? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण कुठलीही गोष्ट अशी जनरलाइज करणं अप्रोप्रिएट नाही आहे असं मला वाटतं. सगळेच पुरुष काय फक्त पेनिट्रेटिव्ह सेक्सकडे बघत नाहीत. रिसेंटलीच माझ्याकडे एक पेशंट आले होते, ते सांगत होते की त्यांची खूप इच्छा होती की माझं पण असं एक छान प्रेमळ रिलेशनशिप असावं, माझा असा जोडीदार असावा ज्याच्याबरोबर मला विकेंडला मोटरसायकलवरती घेऊन जाऊन तिला फिरवायला आवडतं, मला तिला जवळ घेऊन झोपावं असं वाटतं. माझं लहानपण असं गेलं की जिथे माझ्या आईने मला कधीच कुशीत घेतलं नाही. मला लहानपणी असं कधीच कुठले भावंड नव्हते ज्याच्याबरोबर बसून मी खूप खेळलोय, गप्पा मारल्या, असं डीप फ्रेंडशिप कोणाची नव्हती. तर माझी खूप इच्छा आहे की माझी जी बायको असेल ती माझी खूप छान मैत्रीण असेल आणि मला तिच्याबरोबर बोलता यावं. आम्ही छान छान पुस्तकं डिस्कस करू, आम्ही नाटकाला जाऊ, आम्ही प्रोग्राम्सला जाऊ, आम्ही विकेंडला फिरायला जाऊ. मग आमची जेव्हा मुलं होतील आम्ही त्यांना एकत्र वाढवू, त्यांच्यावरती संस्कार करू छान. तर हे स्वप्न बघणं एका आयडियल जोडीदाराचं, हे पुरुषांचं पण असतं ना ड्रीम. हे पुरुषांची पण रिक्वायरमेंट असते. ही आपली बेसिक फिजिकल ह्युमन नीड आहे. आपली फिजिकल नीड फॉर टच आहे, आपलं इमोशनल नीड फॉर व्हॅलिडेशन आहे, रिस्पेक्ट आहे, सिग्निफिकन्स आहे, लव्ह आणि बिलॉंगिंग आहे. हे जे नीड्स आहेत, आपल्या बेसिक नीड्स आहेत, आपलं पोटेन्शियल एक्सप्लोअर करायला किंवा एक्सप्लोर करायला. तर तो जो जोडीदार आपण निवडतो तो एक खूप महत्त्वाचा भाग ठरतो की ज्याच्यामुळे आपण आपल्या लाईफमध्ये किती प्रोग्रेस करतो. आता परत आपण रिसर्चमध्ये पण बघितलंय की एक पुरुषांसाठी त्यांच्या करिअर सक्सेससाठी किंवा लाईफ सक्सेससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हे नाही की त्यांनी कुठलं करिअर चूज केलं, ॲक्च्युली हे आहे की त्यांनी जोडीदार कुठला निवडला. हो. तर जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या लाईफ पर्पज, गोल्स, मिशन, विजनमध्ये साथ देतो आणि अलाइन्ड असतो आणि त्याच्यामध्ये तुमचं सेक्शुअल रिलेशनशिप पण फुलफिलिंग असतं, तेव्हा तुम्ही तुमच्या लाईफला सक्सेस म्हणून बघून तुम्ही मोठी मोठी झेप घेऊ शकता. ज्या वेळेला तुमचा जोडीदार तुमची साथ देत नाही आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही सेक्शुअली अनसॅटिस्फाईड राहता, तेव्हा तुम्ही स्वतःला सक्सेस म्हणू शकत नाही. आणि आपल्याला माहिती आहे पुरुषांच्या सायकॉलॉजीमध्ये जेव्हा आम्ही पुस्तकांचा काही उल्लेख केला आहे, लुआन ब्रिझेंडिन म्हणून ऑथर आहे, द मेल ब्रेन, द फिमेल ब्रेन. तर मेल ब्रेनमध्ये सक्सेस, ॲम्बिशन, फॅमिलीला प्रोव्हाइड करणं, कर्ता होणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. तर त्याच्यामध्ये इव्होल्युशनमध्ये इरेक्शन येणं, पेनिट्रेशन सक्सेसफुली होणं, त्याच्यापासनं मग प्रोजेनी म्हणजे मुलं होणं, आपले जेनेटिक्स पुढे पास ऑन करण्यासाठी ह्याला सक्सेस म्हणलं जातं. मग जेव्हा सेक्शुअल प्रॉब्लेम्स येतात, फॉर एक्झाम्पल इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं, अर्ली इजॅक्युलेशन होतं,
हे असतातच काही कारणं. पण जेव्हा आपला जो जोडीदार आहे तो आपल्याला नकोसा वाटायला लागतो, तो सेक्शुअली अनअट्रॅक्टिव्ह आहे किंवा सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन त्याच्यामध्ये नाहीये, ते स्वतःलाच प्रोजेक्ट करून अनसक्सेसफुल म्हणायला लागतात. हम्म. सो असं ब्लँकेट स्टेटमेंट मी नाही करणार की पुरुषांचा गोल फक्त पेनिट्रेटिव्ह सेक्स असतो. हो, बहुतेकदा पेनिट्रेटिव्ह सेक्स हे एक रिफ्लेक्शन असतं त्या पुरुषाच्या सक्सेसचं इन सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. ब्लँकेट नसतं. पुरुषांना पण इंटिमेसीची तेवढीच गरज असते जेवढी महिलांना असते. पण हे कारण होऊ शकते की अनसक्सेसफुल आहे, त्याच्यामुळे डिससॅटिस्फॅक्शन आहे की हा वजायना इतका लूज आहे की त्याच्यामध्ये काही मला सेन्सेशनच नाही मिळत, मग त्यामुळे माझं इरेक्शन सस्टेन होत नाही, मला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, मग इजॅक्युलेशन नीट होत नाही, मग ऑर्गॅझमचं फिलिंग आमचं म्युच्युअल नाही आहे, त्यामुळे तिला पण काही त्याच्यात मजाही येत नाही. मग असं लूज वजायना आहे तर काय करायचं त्याच्याबद्दल. आणि ॲक्च्युली ते इतकं एम्बॅरेसिंग झालेलं असते की ते कोणाशी जाऊन बोलू शकत नाही. मग त्यापेक्षा काय, जाऊ दे, दुसरं ह्या बाईला रिपेअर नाही करता येत तर बाई रिप्लेस करूया. तर पुढचा जो भाग आहे प्रश्नाचा की लूज वजायनाच्या बद्दल काही करता येतं का? हो, येतं. वजायना ॲक्च्युली लूज झालेला नसतो. वजायना ही एक डायनॅमिक ऑर्गन आहे. ती फ्लेक्सिबल असते खूप. ती एक पेनिसला अकॉमोडेट करते, तसंच बाळाच्या डोक्याला पण अकॉमोडेट करते. ॲक्च्युली काय डॅमेज झालेलं असतं डिलिव्हरीच्या वेळेला, तर पेल्विक फ्लोअर नावाचं एक स्ट्रक्चर असतं, त्याचे मसल्स असतात, स्नायू असतात. फॉर एक्झाम्पल, जे आपण 4 पायाचे प्राणी आता 2 पायावरती चालतो, तर आपले जे खालच्या अंगाला सपोर्ट करणारे जे स्नायू असतात त्याला आपण पेल्विक फ्लोअर असं म्हणतो. हा एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे आणि बायकांमध्ये अजून कॉम्प्लेक्स असतो, कारण काय, योनिमार्गातनं जेव्हा बाळाचं जन्म होतं तर बाळाचं डोकं आणि शरीर जेव्हा त्या भागातनं येत असतं तेव्हा काही ह्या स्नायूंचे भाग फाटतात किंवा डॅमेज होतात. आणि त्याच्या रिकव्हरीसाठी जे ट्रेनिंग लागतं, आपण काही कीगल एक्सरसाइज कोणी ऐकले असतील किंवा फिजिओथेरपी ऐकलं असेल किंवा बाकीचे जे व्यायाम असतात खालच्या स्नायूंना परत पूर्वीसारखं करण्यासाठी जे करावं लागतं, तिथे जर निग्लेक्ट झालं तर ते स्नायू शिथिल होतात, लूज पडतात. कधी कधी डॅमेज इतकं सिव्हिअर असतं. फॉर एक्झाम्पल, कधी कधी काही स्त्रियांना फोर्सेप्स डिलिव्हरी किंवा आपल्याला खालच्या बाजूला कट द्यावा लागतो किंवा बाकी काही इंजुरीज झालेल्या असतात. ती डिलिव्हरी खूप ट्रॉमॅटिक असतं, बाळ खूप मोठं असतं किंवा बाळाचं डोकं मोठं असतं, खूप कॉम्प्लिकेशन्स होतात डिलिव्हरीच्या वेळेला. ते झाल्यामुळे तिथे जे टेअर्स होतात किंवा डॅमेज होतं, त्याच्यामुळे जो लूजनेस येतो त्याला सर्जरीच्या शिवाय पर्याय नसतो. तर जे प्रोसेसेस असतात यंग बायकांमध्ये जिथे वजायना खूप लूज होतो, त्याला गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन असेस करणं, फिजिओथेरपिस्टकडे जाऊन असेस करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मेनोपॉजच्या वेळेला सुद्धा काही स्त्रियांना हा अनुभव येतो की खालचा स्नायू खूप लूज झालाय. ह्याला आपण सार्कोपिनिया म्हणतो. सार्कोपिनिया म्हणजे काय, की जे मसल्स असतात त्याच्यामधले जे फायबर्स असतात ते हळूहळू वीक व्हायला लागतात आपलं एजिंग झाल्यामुळे. स्त्रियांमध्ये जेव्हा मेनोपॉज होतं त्यावेळेला दोन्ही प्रकारचे हॉर्मोन्स अचानक कमी व्हायला लागतात. म्हणजे टेस्टोस्टेरोन पण कमी होत असते, इस्ट्रोजन पण कमी होत असते आणि एकूणच स्त्रियांमध्ये पुरुषांच्या कंपॅरिझनमध्ये टेस्टोस्टेरोनचं लेवल कमी असतं. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये मसल लॉस जास्त फास्ट म्हणजे प्रमाणात जाणवतो. तसंच पेल्विक फ्लोअरचे जे मसल्स असतात ते पण डिपेंडंट असतात ह्या हॉर्मोनवरती. त्यामुळे मेनोपॉजच्या वेळेला खूप स्त्रियांना ते मसल्स शिथिल झाल्याचं जाणवतं आणि त्यावेळेला जर सेक्स करायला गेलं तर तेव्हा पण लूजनेस जाणवतो किंवा त्या मसल्समध्ये जरी पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस पूर्वी केलेले असले तरी त्याचा जो रिस्पॉन्स असतो तो पूर्वीसारखा नसतो. तर अशा वेळेला आपल्या म्हणजे हल्ली नवीन स्पेशालिटी आपण पूर्वी पण बोललोय, कॉस्मेटिक गायनेकॉलॉजी म्हणून आहे, तर ती आहे. मग फिजिओथेरपिस्टकडे वेगवेगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात ते मसल स्ट्रॉंग करण्यासाठी, स्टिम्युलेशनचे काही प्रोटोकॉल्स असतात. तर अशा गायनेकॉलॉजिस्टला किंवा अशा फिजिओथेरपिस्टला भेटून त्या वजायनल वॉल्सची ट्रीटमेंट असते किंवा फिजिओथेरपीचा जो कोर्स असतो मसल स्ट्रॉंग करायचा, तो केल्याने ह्याची रिकव्हरी बऱ्याच प्रमाणात होऊ शकते. त्यातून जेव्हा आपण सेक्स थेरपिस्टकडे जातो तेव्हा फक्त वजायना लूज आहे ह्याच्यावरनं घटस्फोट होत नसतो. बाकीच्या रिलेशनशिपमध्ये कुठले फॅक्टर्स आहे, आपण बायोसायको सोशल कल्चरल फॅक्टर्स बोलतो, बाकी कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये ब्रेकडाऊन झालाय जो रिपेअर करता येतो. रिलेशनशिप ब्रेकडाऊन आहे, कम्युनिकेशन ब्रेकडाऊन आहे, फायनान्सेसचा इश्यू आहे, करिअरचा इश्यू आहे,
इतर कुठल्या गोष्टींबद्दल मतभेद आहे, घरी राहणारे प्युबर्टी झालेले जे टीनेजर्स आहेत त्यांच्याबरोबर भांडण होतंय, किंवा म्हातारे आई वडील आहेत ज्यांची काळजी घेता घेता खूप दमछाक होते किंवा त्रास होतोय. अशा सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण कन्सिडर करतो, त्या रिलेशनशिपकडे बघतो, मग लक्षात येतं ऍक्च्युली लूज वजायना हा कारण कधीच नव्हता. कारण की ते लूज वजायनाला ट्रीट करायला 2-3 महिन्याची ट्रीटमेंट खूप झाली. राईट. मग बाकीची कारणं जास्ती महत्वाची होती. तुम्ही ही जी बाकी सगळी कारणं सांगताय, तर याच्यामुळेच कुठेतरी इच्छाच होत नाही सेक्सची, किंवा लॉस ऑफ डिझायर ज्याला म्हणतो, तर ते वाढतं कपलमध्ये आणि त्याच्यामुळे पण इव्हेंच्युअली सेपरेशनचा विचार यायला लागतो मनात. हो, हा एक हे एक महत्वाचं कारण आहेच. कारण आपण कुठल्याही रिलेशनशिपमध्ये जेव्हा असतो, आपण ऑटोमॅटिकली आपलं डिससॅटिस्फॅक्शन दुसऱ्यावरती प्रोजेक्ट करत असतो. फार कमी लोक असतात सोसायटीमध्ये जी आपल्याला डिससॅटिस्फॅक्शन वाटते किंवा आपल्याला त्रास होतोय म्हणून आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल का, आपल्यामध्ये आपल्याला काहीतरी आपल्या विचारसरणीमध्ये, आपल्या फिटनेसमध्ये, आपल्या विचार करायच्या पद्धतीमध्ये आपल्याला काही बदल करायला हवा का, असे विचार करणारे लोक खूप कमी असतात. माझं लॅक ऑफ डिझायर तुझ्यामुळे आहे असं बोट दाखवून वागणारी लोक जेव्हा फिक्स करायला जातात तेव्हा मग ते डायरेक्टली घटस्फोटाचा विचार करतात. ही सगळी कारणं ही नॉर्मल लाईफचा भाग आहेत. पूर्वीच्या काळी ऑप्शन नसायचं डिव्होर्सचं किंवा सेपरेशनचं, की जसं आयुष्य उलगडते तसं, कारण का आयुष्यच कठीण होतं ना. तेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती, घरात नळ नव्हते, टॉयलेटला जायला पण कुठेतरी दूर जायला लागायचं. अशा तर काही गाव आहेत जिकडे तुम्ही टॉयलेटला जरी गेलात तरी परत याल की नाही माहिती नाही. वाघ बिबट्याने तुम्हाला उचलून नेलं तर तुम्ही कदाचित टॉयलेटून पण परत येणार नाहीत. तर अशा गोष्टींपासून आज आपण सेफ आहोत. आपल्याकडे प्रत्येकाकडे घर आहे, नळाला पाणी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. आपण अशी कामं करतो जिथे काही आपल्या जीवाला धोका नसतो. तर मग अशा इझी लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टी खटकायला लागतात. मग त्याचं आपलं इनटॉलरन्स वाढलेलं आहे नॉर्मल लाईफला अडॅप्ट करण्याचं आणि ऍक्सेप्ट करायचं. कारण काय आपल्या लाईफमध्ये सगळ्याच गोष्टी इन्स्टंट झाल्यात. फोनवरती आणि भूक लागली तर स्विगी आहे. जेवण बनवायचं कशाला, शॉपिंगला कसं कोण जाणार, कंटाळा येतो बाबा. आता दुकानामध्ये सगळं मिळतंय, तर दुकानात जाऊन भाज्या विकत घ्यायला नको म्हणून स्विगी करणारे आज माझ्याकडे पेशंट आहेत. तिला खूप सिव्हिअर अँझायटी, डिप्रेशन, टेन्शन आहे. तर काय खाते नाही म्हणा की तिला कंटाळा येतो कुकिंग करायला आणि शॉपिंगला जायचं, म्हणून ती स्विगी करून वडापाव मागवते. सो मॅल न्यूट्रिशन, जरी आपण आज खूप सेफ असलो आपल्याकडे, मॅल न्यूट्रिशन हेच एक मोठं कारण आहे अँझायटी, डिप्रेशन, ॲपथीसाठी. मग अशा व्यक्तीबरोबर जर तुम्हाला आयुष्य काढायचं असलं तर तुमची क्वालिटी ऑफ लाईफ खूपच खराब असणार आहे. एस्पेशली जर तुम्ही असे व्यक्ती आहात जे खूप फिट आहात, तुम्हाला न्यूट्रिशनबद्दल खूप आवड आहे, तुम्हाला रनिंगला जायला आवडतं, आणि तुमचा जोडीदार जर असा झाला कुठल्या कारणामुळे, मे बी काहीतरी घडलं त्यांच्या आयुष्यात, मे बी जॉब लॉस झालं किंवा पायाचा ऍक्सिडेंट झाला, पायावरती उभं राहत नाहीये, पाय दुखतोय म्हणून कुकिंग होत नाही, जे काय कारण असेल ते, हा जो एक अडथळा आलाय त्याला परमनंट समजून रिलेशनशिपला दोष देण्यात अर्थ नसतो. आपल्याला तो अडथळा ओव्हरकम करायला शिकणं गरजेचं असतं. बहुतेकदा कपल्स आपल्या आई वडिलांकडनं शिकलेले असतात की ऑब्स्टिकल्सला, कॉन्फ्लिक्ट्सला कसं ओव्हरकम करायचं. त्यांचे जर रोल मॉडेल्स असे असले जिथे व्हायलन्स किंवा इमोशनल मॅनिप्युलेशन हे एक ऑप्शन आहे ऑब्स्टिकल्सला ओव्हरकम करायला, किंवा कॉन्फ्लिक्ट होतच नाही, मी माझ्या आईवडिलांना भांडतानाच बघितलं नाहीये, असे जेव्हा कपल्स बोलतात तेव्हा मला टेन्शन येतं. कारण की असं नाही की कुठल्या कपलमध्ये भांडण होत नाही, असं होतं की एक कपल्स पैकी एक व्यक्ती इतका डॉमिनंट असतो की दुसरा व्यक्ती कायम गप्पच असतो, किंवा आपल्या समोरच्या व्यक्तीला आवडेल एवढंच बोलतो, किंवा बोलतच नाही किंवा वागतच नाही. ते त्यांना शिकवलेलंच असं असतं की तुम्ही गप्प राहूनच आयुष्य जगायचं आहे. पण आजच्या मुली तशा नाही आहेत किंवा आजचे व्यक्ती तसे नसतात, जरी तसं शिकलेले असतात तरी. तर ते जे फ्रस्ट्रेशन असते किंवा जी अँग्विश असते ती अशी ब्लेम शेम मध्ये बाहेर पडते की माझा पार्टनर असा आहे किंवा त्याला हेच जमत नाही, तेच जमत नाही, त्याला नीट बोलता येत नाही म्हणून मी गप्प बसते. तर ते गप्प बसणं जो सॅक्रिफाईस आहे एक्सप्रेशनचा, तो कारणीभूत ठरतो डिससॅटिस्फॅक्शनसाठी. मग तो निघतो कुठे बाहेर, तर बेडरूम मध्ये निघतो. बेडरूम मध्ये कसा निघतो, फ्रस्ट्रेशन, की नाही मी नाहीच करणार, मला ह्याच्यात आनंदच नाही आहे किंवा मजाच येत नाही, किंवा इतकं स्वतःला टाईट करून ठेवायचं, घट्ट करून ठेवायचं की काही केलं तरी दुखते, मग सारखं नाहीच म्हणायचं की नाही, ते सगळं काढून टाका. सेक्स नसलं ना तर आमचं रिलेशनशिप खूप छान आहे.
म्हणजे मग तुम्ही लग्न केलं कशासाठी? असा नॅचरल आहे ना पार्टनरनी विचार करणं, की तू लग्नाच्या आधी तर नको नको म्हणत होती, आता लग्न झालंय, आता तरी आपण एन्जॉय करूया, तर आता पण नाही म्हणते. नाही नाही नाही, सेक्स नकोच होतं मला कधी, मला फक्त जोडीदार हवा होता. कशासाठी? पण कुठेतरी लहानपणी मनामध्ये असं फिक्स झालेलं की आपला जोडीदार म्हणजे काय, भातुकलीच्या खेळातला जोडीदार. सिरियसली, बिकॉज ते कॉन्व्हर्सेशनच ओपन झालेलं नसतंय ना पेरेंट्स बरोबर, ना शाळेमध्ये, ना सेक्शुअलिटी एज्युकेशनमध्ये, ना मैत्रिणींमध्ये. अशी काही गप्पा गोष्टी सुरू झाली तर ती निघून जाणार, नको नको कारण मला नाही ऐकायचं हे काय, मला नाही ऐकायचं काय हे. सो अशा व्हरायटीचे केसेस जेव्हा बघायला मिळतात तेव्हा लक्षात येते ऍक्च्युली सेक्स हे कारण कधीच, किंवा सेक्सचं असणं किंवा नसणं हे घटस्फोटाचं कारण ऑलमोस्ट कधीच नसते. हे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटिंग फॅक्टर्स असतात, ज्याचा शोध घ्यावा लागतो प्रत्येक कपलमध्ये, आणि त्याचं अनालिसिस करून स्टेप बाय स्टेप ते रेझोल्युशनपर्यंत न्यावं लागतं. त्याच्यामध्ये कपलमध्ये सेक्शुअल अट्रॅक्शन एकमेकांसाठी असणं आणि त्या रिलेशनशिपच्या फ्युचरसाठी काहीतरी होप असणं हे खूप गरजेचं असतं. त्यांचं जर कम्युनिकेशन करण्यामध्ये ओपननेस किंवा इंटरेस्ट किंवा क्युरिओसिटी नसली तर त्या कपलमध्ये इवन सेक्स थेरपी किंवा इवन कपल काउन्सिलिंग करण्यामध्ये खूप ऑब्स्टिकल्स येतात. राईट. मॅडम, मागच्या काही एपिसोड्समध्ये आपण वेगवेगळ्या सेक्शुअल प्रॉब्लेम्सविषयी बोललेलो आहोत. तर याच्यात अनकॉन्झ्युमेटेड मॅरेज एक आहे, पेनफुल सेक्स आहे, इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आहे, किंवा मेनोपॉज रिलेटेड अनेक कारण आहेत, अँड्रोपॉज रिलेटेड काही कारणं आहेत, इश्यूज आहेत, पुअर कम्युनिकेशन. सो या सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणून पण कुठेतरी डिवोर्सचे विचार येऊ शकतात मनात. क्युम्युलेटिव्ह इफेक्ट हा म्हणण्यापेक्षा असं आपण म्हणूया की जे सेक्शुअल डिफिकल्टीज किंवा डिस्फंक्शन्स आहेत त्याच्यावरती ट्रीटमेंट्स आहेत. कपल ट्रीटमेंट्स आहेत, इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंट. मला तेच वाटतं की बऱ्याचदा असं वाटतं की आपल्या पार्टनरला जो प्रॉब्लेम आहे, फॉर एक्झाम्पल लॅक ऑफ डिझायरचा प्रॉब्लेम आहे, किंवा ड्राय वजायनाचा प्रॉब्लेम आहे, किंवा पुरुषांच्या बाबतीत इरेक्टाईल डिस्फंक्शनचा इश्यू आहे, तर असं कुठेतरी मनात येतं की हे क्युरेबलच नाहीये, किंवा ह्याच्यावर काय ट्रीटमेंट असणार आहे. आता जर हिला इच्छाच होत नाही तर ह्याच्यावर काय ट्रीटमेंट घेणार आहे आपण. सो हा गैरसमज खूप मोठा वाटा आहे की असं वाटणं की हे आता काहीच होऊ शकत नाही या रिलेशनचं आणि म्हणून आपण यातनं बाहेर पडू. आपण याच्याकरताच हा पॉडकास्ट सुरू केला होता की माझ्याकडे जे कपल्स येतात क्लिनिकमध्ये भेटायला, मी एका कपलला किती वेळ देऊ, मी जरी 1-1.5-2 तास वेळ दिला असे मी खूप कपल्सला ट्रीट नाही करू शकत. हे अवेअरनेस येण्यासाठी आपण हा पॉडकास्ट सुरू केला होता की लोकांना, कपल्सना समजावं की आपला जो प्रॉब्लेम आहे तो एक सिम्पटम आहे, ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी पण रिझॉल्व्ह करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण आपल्या रिलेशनशिपकडे, आपल्या फायनान्सेसकडे, आपल्या करिअर गोल्सकडे पण बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. फक्त सेक्शुअल प्रॉब्लेमवरती आपण आडमुठ्यासारखं अडकून त्यालाच घेऊन जाऊ दे, मला एकमेकांना झिडकून टाकणं किंवा एकमेकांशी वाईट वागणं हा उपाय नाही आहे. तुमचं रिलेशनशिप, तुमचं लाईफची क्वालिटी खूप जास्ती गोष्टी डिझर्व करते. आजही माझ्याकडे असे पुरुष येतात की नाही तिला काही दुसरा इंटरेस्ट नाही, मी तिला नाही आणू शकत. बायका येतच नाहीत पुरुषांच्या बरोबर. हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण किती पॉडकास्ट केलेत महिलांच्या, स्त्रियांच्या सेक्शुअल प्रॉब्लेमवरती, तर असे पण पुरुष येतात जे पुरुष सगळे पॉडकास्टचे एपिसोड ऐकलं आहे, त्यांना सोल्युशन पाहिजे आहे, पण त्यांच्या बायका ते एपिसोड ऐकायला तयार नाहीत, कारण की त्यांना वाटतं की ते ऐकल्यामुळे आपल्याला कोणीतरी सेक्स करायला प्रेशराईज करणार किंवा फोर्स करणार. आपल्याला जे करायचं नाहीये ते कोणीतरी फोर्स करणार. तर कुठेतरी हे अवेअरनेस येणं महत्वाचं आहे की कुठल्याही रिलेशनशिपमध्ये दोघांना त्या सेल्फ एक्सप्रेशनची किंवा आपल्या सेक्शुअलिटीची किंवा आपल्या शरीराबद्दल आदर वाटण्याची गरज महत्वाची आहे. दोघांना तितकीच गरज आहे. जर पुरुष आणि महिलेचं रिलेशनशिप असलं तर पुरुषांना आणि महिलांना पण, कुठल्याही प्रकारचं रिलेशनशिप असलं तरी आपल्या शरीराच्या गरजांचा आदर करणं आणि ते रेझोल्युशन पर्यंत नेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या प्रॉब्लेमसाठी आपल्या जोडीदाराला ब्लेम करणं किंवा त्याच्यावरती हिडीसपिडीस करणं किंवा त्याला क्रिटिसाइज करणं, ब्लेम करणं हे सोल्युशन नाही आहे. बरोबर. तुम्ही थोड्या वेळासाठी करू शकता की अलर्ट होण्यासाठी, अरे आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे बरं का, आपण एकमेकांचं खूप भांडण, आपण ह्याच्यावरून खूप भांडण करतो, हे काय बरोबर नाहीये, हे लक्षात घेण्यापुरतं ते ठीक आहे. पण जो नेक्स्ट स्टेप आहे रेझोल्युशनचा, त्याच्यासाठी मदत घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही सेक्स थेरपिस्टकडे जा, काउन्सिलरकडे जा,
पण ह्या रिलेशनशिपला कायम ठेवण्यासाठी जे जे एफर्ट घ्यावं लागतं त्याला गोड ठेवण्यासाठी, स्वीट ठेवण्यासाठी, कारण काय हा तुमचा लाईफ पार्टनर आहे. राईट. आणि लाईफमध्ये आपल्याला जे हॅपीनेसची गरज असते, आपल्या सेल्फ ॲक्च्युअलायझेशनची, पुढे जाऊन आपल्याला जे हे मानवी जीवन मिळालं आहे ते जे आपलं पोटेन्शियल पूर्ण करायची जी क्षमता असते ती एका चांगल्या जोडीदारामुळे खूप वाढते. तर ते रिलेशनशिपमध्ये इन्व्हेस्ट करणं आणि त्याला खूप स्वीट बनवणं, खूप सपोर्टिव्ह, एकमेकांना मदत करणारं, अपलिफ्ट करणारं जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते खरं छान रिलेशनशिप बनतं. राईट. हे तुम्ही आता फायनान्शियल इश्यूजचा पण उल्लेख केला, तर हे पण खूप महत्त्वाचं आहे की फायनान्शियल जर स्ट्रेस असेल तर त्याचा अल्टिमेटली परिणाम तुमच्या सेक्सवरही होणार आहे, किंवा इंटेलेक्च्युअल इंटिमसी तितकीच महत्त्वाची आहे. तुम्ही एकमेकांची शेअरिंग काय करताय, काही नवीन वाचताय का, बघताय का, आणि त्याच्याबद्दल डिस्कस करताय का. सो हे सगळ्या गोष्टी इंटिमसीमध्ये येतात. ॲब्सोल्युटली. आणि आपण हे पूर्वी जेव्हा आपण पॉझिटिव्ह इंटेलिजन्सबद्दल बोललो होतो त्याच्यामध्ये पण एक महत्त्वाची म्हणजे लर्निंग असं आहे की आपण कितीही वेगळे असलो बॅकग्राऊंडमध्ये, अपब्रिंगिंगमध्ये, एज्युकेशनल बॅकग्राऊंडमध्ये, फायनान्शियल सपोर्टमध्ये, तरीसुद्धा प्रत्येकामध्ये अशी काहीतरी 10% तरी गोष्ट असते ज्याच्याबद्दल आपण अग्री करू शकतो किंवा कॉमन ग्राउंड शोधू शकतो. तर आपला जोडीदार कितीही टोकाची गोष्ट बोलत असला तरीसुद्धा ते रिलेशनशिप जपण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह शोधू शकतो बरोबर जाण्यासाठी, कारण की तो जोडीदार आहे, तो आपला कॉम्पिटिटर नाही आहे. बरोबर. ह्याचं जेव्हा आपण मनामध्ये कॉग्निझन्स ठेवतो किंवा अवेअरनेस ठेवतो तेव्हा आपण सारखं भांडणावर उतरत नाही की माझंच बरोबर आहे, माझंच बरोबर आहे, तू काय बावळट आहे, तुला काय कळतंय, समजतच नाही, मूर्ख कुठली, असं अशा पद्धतीने आपण एकमेकांशी वागत नाही. कारण आपण एकमेकांना अपलिफ्ट करायला जेव्हा बघत असतो तर आपल्या पार्टनरमध्ये कॉन्स्टंटली आपण पॉझिटिव्ह काय आहे, अपलिफ्टिंग काय आहे, आपण कुठल्या गोष्टीबद्दल अग्री करू शकतो हे शोधत असतं. माझ्याकडे रिसेंटली एक कपल आले आहे, यंगच कपल आहे, 2-3 वर्ष झाली त्यांना. त्यांची भांडणं कशावरनं होतात की तो इतकं बोलतो आणि तीच गोष्ट रिपीट करतो, मग मला कंटाळा येतो म्हणून मी गप्प बसते. मग तो म्हणतो की मी कितीही केलं तरी तिला माझ्यात काही इंटरेस्टच नाही आहे, मग आम्ही कशाला बरोबर राहायचं, मी काही बोललो तरी ती तोंड फिरवते, मग आम्ही कशाला एकत्र राहायचं. म्हणजे हा प्रॉब्लेम सेक्शुअल प्रॉब्लेम नाहीच आहे, हा बेसिक कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे, कम्युनिकेशन स्किल्सचा आहे. बरोबर. आपण जन्मतः कम्युनिकेटर्सच असतो. बाळ असं इम्पॉसिबल आहे की बाळ जन्माला येतं आणि ते रडून आईकडे दूध मागत नाही. भूक लागली की आपण मागून घेतो, आपल्याला काहीतरी जवळ घ्यायचं असलं तर आपण मागून घेतो, ते आपल्याला इन्नेट आहे कम्युनिकेशन. तर मोठं झाल्यानंतर सुद्धा आपण कम्युनिकेशन बॅरियर्स का उभे करतो, कारण काही कुठेतरी आपल्याला भीती असते की समोरचा व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करणार नाही. कम्युनिकेशनचा फाउंडेशन हा होतो की तुझी गरज काय आहे जी मी पुरवू शकतो, किंवा माझी गरज काय आहे जी तू पुरवू शकतेस आउटसाइड ऑफ सेक्स. आउटसाइड ऑफ सेक्स तर आपल्या गरजा कुठल्या असतात, आपले फिजिकल नीड्स, इमोशनल नीड्स, परत त्याच्यावरतीच माझी नीड आहे टचची, माझी नीड आहे लव्ह, बिलॉंगिंग, माझी नीड आहे सपोर्टची, रिस्पेक्टची, सिग्निफिकन्सची. एका इंटिमेट रिलेशनशिपमध्ये आय एम द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन टू यू, मी तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे, हे फिलिंग किती पॉवरफुल असू शकतं. मग कितीही फायनान्शियल डिफिकल्टीज का येऊ ना, मग आपण त्याच्यावरती ओव्हरकम करू शकतो. सिमिलरली जेव्हा त्या स्त्रीला वाटते की माझ्या व्यतिरिक्त हा दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला ते स्थान नाही देणार, माझं स्थान सिक्युअर आहे, माझं फ्युचर, माझ्या मुलांचं लाईफ आणि आयुष्य सिक्युअर आहे, तेव्हा मग तिच्यामध्ये जी पॉवर येते किंवा एक्सप्रेसिव्हनेस येतो तो वेगळाच असतो. तर ह्या ज्या कपलमध्ये ज्याचं वर्णन केलं तर तो मुलगा काय, नाही आमचं हे जमलं नाही तर मी डिवोर्सच घेणार आहे, मी माझ्या आईवडिलांनी सांगितलंय मला की तुला काय जमलं नाही ना ह्याच्याबरोबर, आपण दुसरं लग्न करू तिचं. अशा इनसिक्युअर रिलेशनशिपमध्ये ती मुलगी कधीच फ्री नाही फील करणार, सेफ नाही फील करणार स्वतःला एक्सप्रेस करायला किंवा ऐकायला. तर ह्या सगळ्या एक्झाम्पल्स जे आपण एक्सप्लोअर केले किंवा आज आपण घटस्फोटाबद्दल बोललो, तर घटस्फोट घेणं ही सोपी गोष्ट नाही आहे. जरी आज आपल्याला वाटत असेल आपल्या सोसायटीमध्ये फार सोपं आहे, काय 6 महिन्यामध्ये घटस्फोट होतो,
पण असे पण सर्कमस्टन्सेस असतात ज्याच्यामध्ये घटस्फोटाशिवाय पर्याय नसतो, जिथे व्हायलन्स असतं, अल्कोहोलिझम असतं, ॲडिक्शन्स असतात, जे असंही होतात किंवा जिथं बायका किंवा मुलं सेफ नाही आहेत. मग अशा परिस्थितींमध्ये तो सेपरेशन किंवा डिवोर्स घेणं हा एक फायनल पर्याय ठरतो. त्याच्या आधीही ह्या सगळ्या गोष्टींवरती काउन्सिलिंग अवेलेबल आहे, उपचार अवेलेबल आहेत, ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, सेक्शुअल प्रॉब्लेम्सवरती ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, फायनान्शियल ॲडवाईस असतं, मॅरेज काउन्सिलिंग असतं. अशा खूप गोष्टी अवेलेबल आहेत कपल्सना, ज्याच्यामध्ये त्या प्रॉब्लेम्सचा उलगडा करून सॉल्व्ह करून ते रिलेशनशिप जपता येतं. त्यामुळे कुठल्याही सेक्शुअल प्रॉब्लेममुळे घाईघाईने घटस्फोट घ्यावा हे सोल्युशन अप्रोप्रिएट इमिजिएटली ठरत नाही, हे आपण आज डिस्कस केलं आहे. आणि मला हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक वाटतो आणि बरं झालं आपण हा असा ह्या पद्धतीने डिस्कस केला, कारण की ह्या टॉपिक डिस्कस करण्याच्या बरोबर आपण खूप सगळ्या इश्यूजना कव्हर केलं आहे, जे तितकेच महत्त्वाचे आहेत, जे कपल्सनी अवेअरनेस ठेवून त्या फॅक्टर्सना ॲड्रेस करणं गरजेचं आहे, न की फक्त सेक्शुअल प्रॉब्लेमला ब्लेम करणं. अगदीच. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्याच कपल्सना एक होप दिली की असा कुठलाच सेक्शुअल प्रॉब्लेम नाही आहे की ज्याच्यावर ट्रीटमेंट असं अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही अप्रोच व्हायला पाहिजे गायनेकॉलॉजिस्टना, सेक्स थेरपिस्टना, आणि योग्य ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे. इन्स्टेड ऑफ की डोक्यात तुमच्या जर सेपरेशनचे विचार येतात त्या कुठल्या पर्टिक्युलर प्रॉब्लेममुळे किंवा सिच्युएशनमुळे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा व्ही फॉर वजायना पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.